मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंग मध्ये डिस्कवर कशा प्रकारे ओपन होतं, त्यासाठी काय काय क्रायटेरिया लागतो, त्यासाठी किती पोस्ट किती स्टोरीज तुम्हाला अपलोड करावे लागतात तुमच्या वेबसाईटमध्ये, त्याची पूर्ण माहिती तुमचा राहुल भाऊ या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आणि तुम्ही पाहते राहुल ब्लॉग युट्यूब चॅनल. चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला माझा गुगल सर्च कन्सोल अकाउंट ओपन करतो आणि त्यामध्ये दाखवतो की माझ्या अकाउंटला जी juacasino.us जी माझी वेबसाईट आहे तिला डिस्कवर ओपन झालेला आहे. इथे बघू शकतात की डिस्कवर ओपन झालेला आहे. इथे मी रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकतात की डिस्कवर ते ओपन झालेला आहे आणि मी आता काय पोस्ट टाकत नाही, त्यामुळे इथे काय आहे नाही, कीवर्ड्स कोणती रँक नाही. इकडे मी काय पोस्ट टाकत नाही, पण इकडे बघा सर्च रिझल्ट मध्ये बघू शकता की किती लोक बघतात आहे. इम्प्रेशन क्लिक्स बघू शकता इथे. तर मी आज सांगणार आहे की डिस्कवर कशा प्रकारे ओपन होतं. तर मी त्याला याचा तर मी ह्या वेबसाईटचा WP ऍडमिन जो पॅनल असतो वर्डप्रेस वेबसाईटचा तो ओपन करून तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, ही माझी वेबसाईट आहे आणि इथे स्टोरीज मध्ये गेल्यानंतर जे गुगलचं जे प्लगइन आहे स्टोरी बघू शकतात की बघा किती आहे. वेब स्टोरी 1 2 3 4 8 12, फक्त 12 स्टोरी मध्ये माझं वेब स्टोरी जे असतं वेब स्टोरीचं सेक्शन ते ओपन झालेलं आहे. वेब स्टोरीमुळे काय होतं की जे पण तुम्ही वेब स्टोरी बनवतात त्याने तुमच्या ब्लॉगिंगची रँक वाढते. म्हणजे आजकाल वेब स्टोरी कोण काम करत नाही. जर तुम्ही वेब स्टोरी बनवली तर त्यामुळे तुमच्या वेबसाईटचा डोमेन रँकिंग असते ती वाढते. तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो की हे काय असतं, वेब स्टोरी कशा प्रकारे बनवायची. बघा इथे तुम्ही बघू शकता की वेब स्टोरी बघा कशी असते. तुम्हाला ती वेब स्टोरी मी ओपन करून दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा अशा प्रकारे वेब स्टोरी असते आणि ती तुम्हाला बघा गुगल क्रोम खोलल्यानंतर क्रोमच्या सेक्शन मध्ये तुम्हाला अशा प्रकारची वेब स्टोरी दिसते. गुगल ह्या वेब स्टोरीला खूप प्रमोशन करते. वेब स्टोरी ज्यांची पण वेब स्टोरी असेल ते गुगल त्यांना खूप प्रमोशन करतं, कारण याच्यामध्ये थोडक्यात माहिती दिलेली असते. थोडक्यात कारण जे युजर्स असतात ते जास्त आपला ब्लॉग तर वाचत नाही, त्यांना अशी वेब स्टोरी भेटल्यानंतर ते फक्त याला रीड करतात, बरोबर. तर त्यासाठी मित्रांनो मी फक्त 12 वेब स्टोरी बनवली आहे आणि 12 स्टोरीमध्ये माझं ऑटोमॅटिकली, याला काय अप्लाय करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली गुगलला पण माहित होतं की हा वेबसाईटवर कंटिन्यू काम करतोय. तर ऑटोमॅटिकली मला एक ईमेल आला आणि इकडे ऑटोमॅटिकली तिथे गुगल सर्च कन्सोल मध्ये वेब स्टोरीचं अकाउंट ओपन झालं. ऑटोमॅटिकली होतं. त्यासाठी तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त मेहनत करा, वेब स्टोरी बनवत राहा. 10 पेजची वेब स्टोरी बनवा, जेणेकरून जे वेब स्टोरी आहे ते लवकरात लवकर इनेबल होतं. तर काय नाही करायचं, कोणती व्हिडिओ बघायची गरज नाही, काय नाही, माझी व्हिडिओ बघू नका. फक्त तुम्ही वेब स्टोरी काम करा. 12 ते 15 वेब स्टोरी बनवा, ऑटोमॅटिकली गुगल तुमचं डिस्कवर ऑप्शन ओपन करते. तर काय टेन्शन घेऊ नका. आणि नाही झालं तर तुमचा राहुल भाऊ तुमची मदत करेल. जर तुम्हाला लवकर रिप्लाय पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकतात. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.